नमस्कार. सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण रानभाजी कशी करायची ते बघणार आहोत. ही एक अशी रानभाजी आहे जी पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उगवते आणि याचे फायदे काय आहेत ते सुद्धा जाणून घेऊयात. तर अशी रानभाजी आम्ही शेतामध्ये गेल्यावर आम्हाला भरपूर प्रमाणामध्ये इथे सापडलेली आहे. या भाजीचं नाव आहे पुनर्नवा. पुनर्नवा म्हणून ही भाजी ओळखल्या जाते. बरेच जण याला तांदूळकुंदराची भाजी पण म्हणतात, पण ही तांदूळकुंदराची भाजी नाही. याला तुम्ही पुनर्नवा किंवा याला दुसरे आणखीन बरेच नाव आहेत. म्हणजे खापरखुडी, पांढरी घोटुळी असं सुद्धा म्हणतात. याची पानं अशी गोल असतात आणि काठाला लालसर असा किनार असतो. तर ही भाजी आम्हाला या शेतामध्ये भरपूर अशी सापडलेली आहे. हे पूर्ण शेत असं धरणाखाली गेलेलं आहे. म्हणजे पाणी आलं की पूर्ण हे शेत पाण्याखाली जातं आणि म्हणून या शेतामध्ये काहीच असं पेरलेलं नाही. तर तिकडे बघू शकता, तिकडे थोडं धरणाचं पाणी आहे. तर आता या शेतामध्ये कोणत्याही प्रकारची फवारणी केलेली नाही. त्यामुळं या शेतात अशी भरपूर प्रमाणामध्ये भाजी मिळालेली आहे. तर बऱ्याच ठिकाणी आता शेतामध्ये तणनाशक फवारलं जातं. त्यामुळं अशा ह्या भाज्या मिळत नाहीत. अशी ही भरपूर प्रमाणामध्ये आम्ही भाजी घेऊन आलो. तर या भाजीची फक्त आपल्याला पानं-पानं घ्यायची आहे. तर बघू शकता अशी भरपूर प्रमाणामध्ये आम्ही भाजी घेऊन आलो. असं वाटलं की किती भाजी घ्यावं आणि किती नाही. म्हणून आम्ही भरपूर अशी भाजी घेऊन आलेलो आहोत. तर यामधली मी थोडीशी भाजी काढून घेतलेली आहे. तर बघू शकता याची पानं अशी गोल आणि किनार लालसर असतात. या भाजीचे फायदे भरपूर आहेत. म्हणजे या भाजीचं नाव पुनर्नवा असल्यामुळं म्हणजे ही रोग पुन्यांदा असे शरीरातले आपल्या बरे करते असं म्हणतात. ज्यांना बीपी, शुगर आहे अशा लोकांना तर ही अतिशय गुणकारी आहे. त्यांचा बीपी, शुगर कंट्रोल करण्याचंही काम ही भाजी करते. आणि ज्यांना वारंवार लघवीला जाण्याचा त्रास आहे अशा लोकांना पण ही भाजी खाल्ली तर त्यांना लघवीमध्ये खूप फायदा होतो. तर आता ही भाजी आपण मस्त धुवून घेतलेली आहे. तर आता ही भाजी आपल्याला करायची आहे. तर त्यासाठी मी इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की थोडं जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं छान तडतडलं की त्यामध्ये इथं मी 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या. 2 लाल सुक्या मिरच्या घेतले त्या टाकून घ्यायच्या आहे. तुम्ही या जागी हिरव्या मिरच्यासुद्धा टाकून घेऊ शकता. आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मस्त हे परतवून घ्यायचं. इथं कांदा मस्त परतल्या गेलेला आहे. थोडा लालसर झाला तर आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची. थोडं मिक्स करून घ्यायचं आणि इथं भाजलेल्या शेंगदाण्याचा मी कूट घेतलेला आहे. थोडा जाडसरच करायचा. यामध्ये टाकायचा आणि मस्त परतवून घ्यायचा आहे. छान असा हा कूट भाजला गेला की यामध्ये आपल्याला भाजी टाकून घ्यायची आहे. तर ही सर्व भाजी आपण यामध्ये टाकून घेऊया. या भाजीचे तुम्हाला आणखी काही फायदे जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही गुगलवर ही भाजी पुनर्नवा म्हणून सर्च करू शकता. तर खूप छान असे या भाजीचे फायदे आहेत. तर आता ही भाजी मस्त आपण यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. सुरुवातीला ही भाजी मस्त अशी मिक्स करून घ्यायची. म्हणजे या भाजीमध्ये जेवढं पाणी आहे तेवढं आपल्याला आटवून घ्यायचं. तर या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये असं पाणी असतं. त्यामुळं मीठ सुरुवातीला टाकायचं नाही. मीठ सर्वात शेवटी टाकायचं. सुरुवातीला ही भाजी मस्त अशी मिक्स करून घ्यायची. तर बघू शकता मस्त ही भाजी नरम झालेली आहे. तर अशीच मस्त नरम होऊ द्यायची आहे. तर इथे बघू शकता भाजी आपली अर्धी झालेली आहे. म्हणजे मस्त नरम झाली आणि आता आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ जास्त पण वापरायचं नाही, नाही ते जास्त खारट होईल. सुरुवातीला आपण मीठ टाकलं की ही भाजी जास्त पाणी सोडते. त्यामुळं मीठ सर्वात शेवटी टाकून घ्यायचं आणि ही भाजी मस्त अशी कोरडी करून घ्यायची आहे. मीठ टाकल्यावर सुद्धा याला पाणी सुटतं. तर बघू शकता अशा पद्धतीने याला पाणी सुटू शकतं. तर आता हे पण पाणी आपल्याला मस्त असं आटवून घ्यायचं आहे. तर हे पूर्ण पाणी आपलं मस्त आटलेलं आहे आणि ही भाजी आपली छान अशी तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता. खूप मस्त लागते आणि अशी ही आयुर्वेदिक भाजी
किंवा अतिशय गुणकारी भाजी आपली मस्त तयार झालेली आहे. अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.